नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित अपूर्णांकावरील क्रिया पाहणार आहोत. दिवस 13वा. दशांश अपूर्णांक थोडं समजून घेऊया. 1 हा दशांकाच्या 10 पट किंवा 1 10 वेळा घेतल्यास दशक, तर 1 100 वेळा घेतल्यावर शतक होतो. या उलट 10 समान भागातील एक भाग म्हणजे 1/10. म्हणजे बघा, जो काही पॉईंट आहे त्याला काय येणार आहे, वरती 1 आहे त्यामुळे 0 पॉईंट, खालचा 0 धरायचा, वरती जाताना काय होणार आहे 0.1 होईल. 100 समान भागातील एक भाग म्हणजे 1/100 बरोबर 0.01. आणि शून्याची संख्या किती आहे, 2 आहे, बरोबर आहे का. नंतर पॉईंटला 1 0 1. नंतर बघा, ज्या अपूर्णांकाचा छेद 100 10 100 1000 किंवा त्याच्या पटीत असतील 10,000 1,00,000 10,00,000 च्या पटीत असेल तर अपूर्णांकात दशांश अपूर्णांक असे म्हणतात. आता बघा, इथं 7/10 दिलेला आहे. 7/10 म्हणजे किती येईल, 0.7 येईल. परत 2/100 म्हणजे 0.02 येईल. आणि 27/1000 म्हणजे 0.027 येईल. अशा पद्धतीने लिहू शकता. आणि पूर्ण संख्येच्या शेवटच्या अंकानंतर पॉईंट म्हणजे बिंदू हे चिन्ह दिले जाते, त्याला दशांश चिन्ह म्हणतात त्या पॉईंटला. बघा, नंतर 325, बघा 325.600 दशांश अपूर्णांक म्हटलं तरी चालेल. 325 दशांश चिन्ह 678. आता एकक दशक शतक हे आपल्याला ऐकलेलं आहे, पण एककच्या अलीकड दशांश चिन्ह येतं, दशांश शतांश आणि सहस्त्रांश. आता इथं दिलेल्या संख्या तेजीच केलेल्या आहे. बघा, 5 हे एकक घरात येईल, दशक हे दुसऱ्या घरात येईल, आणि 300 म्हणजे 3 शतकाच्या घरात येईल. आता दशांश अपूर्णांक बघा, पॉईंट नंतर दशांश पहिला असेल तर पहिला येईल, नंतर 7 दुसरा आहे म्हणून दुसरा येईल, आणि 8 सहस्त्र म्हणजे तिसऱ्या स्थानी आहे म्हणून तिसरा येईल. इथं बघा 8 5/10 बघा किती येतं, 5/10 म्हणजे किती, 0.5 येतं, बरोबर आहे का. 8 पूर्ण संख्या 8 हा असं लिहायचा, आणि अधिक 0.5 बरोबर किती येणार, 8.5. ही जी एक्झाम्पल आहेत आणि जो काही सराव संच आहे आपण तो वहीत सोडवू, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, इथे एक्झाम्पल कसं सोडवायचं ते बघा. दिलेलं काय जे एक्झाम्पल आहे ते लिहून घ्या. किती दिलेलं आहे, 2 7/100 बरोबर 2 अधिक 7/100 म्हणजे किती पॉईंट आहेत बघा. पॉईंट नंतर हा पॉईंट झाला आणि हा 0 झाला, म्हणजे पॉईंट नंतर हा 0 झाला म्हणजे 2 झाले, बरोबर आहे का. मग जी संख्या आहे ती लिहायची आणि पॉईंट नंतर 0 हा असा लिहून टाकायचा. आणि मग किती होईल, ह्यांची बेरीज करा, 2.07 येईल, बरोबर आहे का. पूर्ण ह्याच्यात उत्तर लिहायचं, 2 7/100 बरोबर 2.07. नंतर बघा 7/100 सॉरी 6/100 आहे बघा, 1 2 1 2 आणि वरचा हा असा द्यायचा, आणि पॉईंटच्या आधी कधीही 0 दिलेला असतो त्यामुळे 0 द्यायचा. ह्या पद्धतीनं आता स्वाध्याय जो का आहे दिवस 13चा तो पाहणार आहोत. बघा, खालील पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करा. बघा, 9 6/10 काय येईल, 9 पूर्ण संख्या आहे, अधिक पॉईंट नंतर काय आहे, एखादं घर आहे का, 0 एकच आहे त्यामुळे एकच पॉईंट द्यायचा आणि 6 लिहायचा, आणि ह्याच्या आधी 0 द्यायचा, म्हणजे किती ह्यांची बेरीज करा, 9.06. तर बेरीज कसं करणार बघा, कुणाला समजलं असेल नसेल बघा इथं दाखवते. आता काय दिलेलं आहे, 9 संख्या दिलेली आहे, बरोबर आहे का. 9 नंतर काय नाही म्हणजे पॉईंट देऊन 0 0 असतो दिला तरी चालतो. आणि आपलं उत्तर किती आलंय, परत हे किती आहे, 0.6 0.6. त्यामुळे काय येईल, 0 0 6 आणि 9.6 येईल. इथे किती येईल, 9.6 येईल, आणि एकच पॉईंट नंतर घर म्हणून 9 6/10 बरोबर 9.6.
नंतरचं बघा एक्झाम्पल बघा 3 5/10. आता हे तर सुद्धा बघा डायरेक्ट करू शकता तुम्ही 3.5. नंतर 4 52/100 बरोबर काय येईल बघा. किती घर आहे ती 1 2 आणि वरती ही 2 वरची घर बघा, त्यामुळे काय येणार आहे पॉइंट. वर 2 घर आहे ती 2 घर नसती तर घेतला असं, त्यामुळे 0.52 इथे अधिक लिहायचं आहे 4 अधिक म्हणजे किती 4.52 आहे. नंतर बघा 9 1/100. आता बघा इथे एकच घर आहे, तिथे मग अशी 2 घरं होती त्याच्यामुळे काय प्रश्न नव्हते. या 2 घराला हे 2 घरं आली पॉइंट आला आपला एका संख्येचा. नंतर बघा काय येईल बरोबर 9 अधिक 1 2 1 हा 2.1 0 म्हणजे किती घर 1 2 3 बघा 0.1 2 3 घरं झाली बरोबर 9.01 येईल. नंतर 30/100 आहे तर तुम्ही शून्याला शून्य सुद्धा घालवू शकता, नाही घालवलं तरी आपलं काय उत्तर चुकत नाही. मग राहिलं काय 3/10 राहिलं. 3/10 म्हणजे किती पॉइंट नंतर एकच घर 0.3 आहे. नंतर 21/210 बरोबर काय येईल 21 पॉइंट एकच घर आहे म्हणून 21.2 येईल. नंतर बघा 7 3/100 बरोबर किती येईल 7 आणि पॉइंट नंतर बघा किती घर आहे ती 1 2 यातला 1 ह्याला निघून जाईल म्हणजे 0.3 राहील. नंतर 14 25/10,000. आता बघा 14 पॉइंट बघा 25 ला 2 घर गेली 1 2 येतील 1 2 आणि 25. नंतर बघा पुढील दशांश अपूर्णांक वाचावा, त्यातील पूर्णांक अंकाची स्थानिक किंमत लिहा. म्हणजे ह्या प्रत्येकाची स्थानिक किंमत लिहायची. कुठल्याची ह्या 3ची परत 2ची आणि 3ची बरोबर आहे का. म्हणजे इथं काय येईल 3 आहे 3 नंतर कुठलं घर आहे का नाही, पण हे पॉइंट नंतर आहे 2 म्हणजे 0.2 येईल. नंतर तर 3 आहे म्हणजे इथे किती येईल 0.03 येईल. म्हणजे हे कसं सोडवायचं बघा. आता हे आपलं ह्याच्यानुसार काढलं आपण. आता बघा 3 गुणुले 1 येईल म्हणजे किती येईल 3 येईल. नंतर पॉइंट नंतर 2 घर आहे तिथे 1 म्हणजे दुसरं असेल तर बघा 2 लिहा अगोदर गुणुले 1/10 बरोबर 0.2. नंतर 3 ची स्थानिक किंमत बघा इथं दिसून येतं पॉइंट 0 1 ह्याचा 0 बरोबर आहे का, आणि हा एक घर आहे म्हणून इथे 1 0 म्हणजे 1/100 म्हणजे किती येईल 0.03 म्हणजे ह्याची स्थानिक किंमत झाली. त्याच पद्धतीने दुसरं बघा 5 ची लिहायची. 5 ची काय येईल बघा एक घर आहे म्हणजे 5 गुणुले 10 बरोबर 50. नंतर 4 नंतर कुठले एखादं घर आहे का पॉइंटच आहे म्हणून 4 गुणुले एकक स्थानी आहे बघा एकक दशक स्थानी गुणुले 1 बरोबर 4 बघा 50 आणि 4 54 झाले. ह्याच्यानुसार करू शकता. नंतर पॉइंट 4 आहे पॉइंट 4 असेल काय येईल पॉइंट असेल तर 10 येईल बरोबर आहे. एकच पॉइंट असेल तर 10 बरोबर 0.4. नंतर 5 ची स्थानिक किंमत काय येईल बघा पॉइंट नंतर एक घर आहे 4चं म्हणजे तिथं 0 येईल म्हणजे 1/100 बरोबर
0.05. ह्या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला 54.45 ही संख्या मिळेल. ही काय झाली, स्थानिक किंमत झाली. नसेल तर तुम्ही बॉक्स आखून सुद्धा करू शकता. आता बॉक्स बघा कसा आखायचा, किती अंक आहे त्याच्यानुसार बॉक्स आखून सुद्धा करू शकता तुम्ही. या पद्धतीने बॉक्स आखा. किती संख्या त्या ह्या स्थानिक किंमत आणि स्थान आणि अंक लिहायचे. परत बघा 1 2 3 4, मग 4 घर आहेत म्हणून 4 बॉक्स आपण घे. 1 2 3, ह्याच्यातच वाढवते मी चौथा 4. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला स्थानिक किंमत तुम्ही काढू शकता. बघा अंक दिलेले अंक हाय असे लिहून घ्या. ह्याच्यात बघा काय आहे 49.03. आता त्याचे स्थान लिहायचे. आता स्थान आपल्याला माहिती आहे, हा एकक स्थान आहे, हा दशक स्थान आहे. आणि पॉइंट नंतर पहिलं कुठलं असतं, दशांश असतं. आणि एकांश इथं पॉइंट मध्ये झालं, इथं काय येईल दशांश. आणि नंतरचं जे घर असतं ते शतांश असतं. ह्या पद्धतीने सोडवू शकता. आता एकक अंक असेल तर त्याला किती न गुणला, कुठली जी संख्या, आता इथं कुठली संख्या 9, एकक स्थानी म्हणून 1 न गुणायचं, बरोबर किती येईल 90 येईल. परत बघा दशक स्थानी, दशक स्थानी म्हणजे 100 असतं, बरोबर. दशक म्हणजे 100, किती येईल, सॉरी 10 असतं. इथं एक काय म्हणलं, इथं काय दशक स्थानी 10 असेल आणि इथं काय होईल 40 होईल. इथं स्थानिक किंमत लिहा. परत इथं बघा दशांश, दशांश म्हणजे किती 10, 0 गुणवले 1/10 बरोबर काय येणार आहे 0.0 येणार आहे, कारण शून्याला कुठल्याही संख्येला गुणलं तर 0 येते. नंतर शतांश, शतांश कुठली संख्या बघा 3, शतांश म्हणजे किती 1/100 म्हणजे किती येईल 0.03. ह्या पद्धतीनेही तुम्ही काढू शकता, लक्षात घ्या. नंतर बघा हे जर बघा 0.47 म्हणजे झिरोची स्थानिक किंमत बघा एकक स्थानी आहे म्हणून 0 गुणिले 1 बरोबर 0. नंतर 0.4, 0.1 आहे म्हणून इथं काय करावं लागेल 10 गुणिले कुठली संख्या असेल ती लिहून घ्यायची आणि इथं वर 1 येईल म्हणजे 0.4 येईल. नंतर 7 हाय असं लिहून घ्या. बघा पॉइंट ही 1 2 शून्य येतील म्हणजे 1/100 म्हणजे 0.07 येईल. नंतर बघा 5.3 आहे. आता पॉइंट नंतर पॉइंटच आहे 5 नंतर, त्याच्यामुळे 5 गुणिले 1 बरोबर 5. नंतर 0.3 आहे म्हणजे काय येणार 0.3 म्हणजे 1/10 हे 3 म्हणजे 0.3. हे काय झालं स्थानिक किमती झाल्या. नंतर 1 नंतर बघा कुठला अंक आहे 1च आहे म्हणून इथं काय येईल 10 येईल आणि इथं 1 गुणिले 10 म्हणजे 10. नंतर 6 आहे, 6 नंतर कुठला अंक नाहीये त्याच्यामुळे 6 गुणिले कुठलाच अंक नाही 1च येईल 6. बघा 10 आणि 6 16 झालं म्हणजे आता 0.7 बघा 7 बरोबर 7 गुणिले पॉइंट नंतर 1 म्हणजे कुठला येतो दशांश येतो म्हणून इथं 10 वरती 1 म्हणजे 0.7 आलं. नंतर 3 हाय असं लिहिलं आणि ह्याची जी स्थानिक किंमत बघा पॉइंटचा 1 0 परत 7चा 0 आणि वरती 1 आणि ते 1 म्हणजे काय 0.03 येईल. या पद्धतीने सोडवू शकता. नंतर बघा अजून एक एक्झाम्पल आहे 1.003. 1 ची किंमत काय येणार आहे 1 गुणिले 1 बरोबर 1च येणार आहे. परत 0 ची काय येणार आहे 0 लिहून घ्यायचा नाही तर काय येईल गुणिले 1/10. कुठल्याही संख्येला मी सांगितले गुणिले तर 0च येणार आहे.
परत 0 बरोबर 0 गुणवले किती आहेत बघा 1 2 म्हणून 1/100 बरोबर गुणाकार 0च आहे. परत कुठली संख्या आहे 3. 3 बरोबर जी संख्या येईल 3 लिहायची. तर किती आहेत बघा हे 2 शून्य आणि पॉईंटचा 1 शून्य म्हणजे 1000 भागिले 1/1000 बरोबर काय येईल 0.003. ह्यांची बेरीज केली तर किती येणार आहे 1.003 येणार आहे. नंतर इथं बघा 1 नंतर किती घर आहे ती पॉईंटच्या आधीची बघायची कधीही 1 2 म्हणून 1 गुणवले तेवढी 0 द्यायची 1 आणि 2 बरोबर काय येईल 100 आहे. नंतर 2 नंतर पॉईंटच्या आधी एक घर आहे म्हणून 1 गुणवले 10 म्हणजे किती येईल सॉरी इथे 2 आहे 10 गुणवले 2 20 येईल. नंतर 3 नंतर पॉईंटच आहे त्यामुळे 3 गुणवले 1च येईल आणि 3 राहील. यांची बेरीज करून बघा किती आलं 100 रण 20 120 आणि 3 23 म्हणजे 123. नंतर पॉईंट आहे लक्षात ठेवा इथं पॉईंट आहे. नंतर 0 बघा 0 गुणवले 1/1च पॉईंट आहे म्हणून 10 बरोबर 0.0 येईल. नंतर 2 आहे आता इथं 2 हाय असायला इथं गुणवले 1/100 बरोबर 0.02. नंतर 4 बरोबर 4 गुणवले 1 बघा ह्या पॉईंटचा 1 शून्य घ्यायचा नंतरची 2 घर आहेत ते 4च्या आधी म्हणून 2 आणि 1 लिहायचं म्हणजे काय येईल 0.004 या पद्धतीने लिहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. त्याचबरोबर रोजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.